वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण गॉस एलिमिनेशन मेथडचा एक न्यूमेरिकल सॉल्व केला होता। मग तोच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू। एकदम सिंपल मेथड आहे। सिंपली तुम्हाला इथे व्हॅल्यू इलिमिनेट करायची आहेत। तर व्हॅल्यू इलिमिनेट करताना लक्षात काय घ्यायचं आहे, कोएफिशियंट काय, एक्सचा कोएफिशियंट काय, वायचा कोएफिशियंट काय आणि झेडचा कोएफिशियंट काय ते बघून आपल्याला डिसिजन तिथे घ्यायचं आहे की ॲडिशन करायचं आहे का सबस्ट्रॅक्शन करायचं आहे। आणि जसं प्रॉब्लेमची गरज असेल तसं तुम्हाला तिथे मल्टिप्लिकेशन करावं लागेल किंवा तिथे डिवायडेशन करावं लागेल, म्हणजे कोएफिशियंट सारखा करण्यासाठी। मग तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करतोय आणि अशा टाईपचा न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये येतो 4 to 6 मार्क्ससाठी। आणि गॉस एलिमिनेशन मेथडचा न्यूमेरिकल 100% एक्झाममध्ये येणार, 100% येणारा न्यूमेरिकल या गॉस एलिमिनेशन मेथड। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता न्यूमेरिकल सॉल्व करू। 3 इक्वेशनमध्ये 3 अननोन आहेत एक्स वाय झेड। बघा फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6। सेकंड इक्वेशन 3x मायनस वाय प्लस 3z इज इक्वल टू 10, 5x प्लस 5y मायनस 4z इज इक्वल टू 3। बघा आता इथे आपल्याला कोएफिशियंट बघून डिसाईड करायचं आहे। आता तुम्ही इथे ऑब्झर्व करा, आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये आपण इथे कंपेअर केलं। बघा कोएफिशियंट y किती आहे, बघा इथे 1 आहे, इथे काय नाही म्हणजे किती असणार 1। इथे बघा कोएफिशियंट y किती आहे, 1 आहे। आता याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो आपल्याला ॲडिशन करायचं का सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजे व्हॅल्यू आपल्याला इलिमिनेट करता येईल। आता बघा इथे आपण सबस्ट्रॅक्शन नाही करू शकत, कारण काय इथे बघा मायनस मायनस का होईल प्लस होऊन जाईल। इथे आपल्याला ॲडिशन करावं लागेल। मग आम्ही तुम्हाला करून दाखवतो। ॲडिंग इक्वेशन 1 and 2। आता इथे प्लस असतं तर आपण सबस्ट्रॅक्शन केलं असतं, सगळे जर व्हॅल्यू प्लस असते तर। बघा ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ॲडिंग इक्वेशन 1 and 2। आता बघा एक्स प्लस, आता ॲडिशनमध्ये काय फरक पडत नाही, कोणतं इक्वेशन तुम्ही मागे पुढे केलं तरी। एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6 आणि इथे काय येईल 3x मायनस वाय प्लस 3z इज इक्वल टू 10। आता बघा समजा मी सांगतो तुम्हाला, इथे समजा पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते, समजा इथे थोडक्यासाठी मानतो का इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते, तर आपण काय केलं असतं, इक्वेशन 2 मधनं इक्वेशन 1ला सबस्ट्रॅक्ट केलं असतं। म्हणून इथे बघा इथे काय झालं असतं, सबस्ट्रॅक्शनमधनं मोठ्यामधनं छोट्याला सबस्ट्रॅक्ट केलं असतं। मोठं दिसतं इथे बघा, कोएफिशियंट एक्स किती 3 आहे, इथे कोएफिशियंट एक्स किती आहे 1 आहे, इथे कोएफिशियंट ऑफ झेड किती आहे 3 आहे आणि कोएफिशियंट ऑफ झेड किती तर 1 आहे, म्हणजे इझिली सबस्ट्रॅक्ट करू शकलो असतो। पण इथे आपल्याला त्याने निगेटिव्ह साईन दिलेली आहे, पॉझिटिव्ह साईन दिलेली नाही, म्हणून काय केलं ॲडिंग केलं, ॲडिंग इक्वेशन 1 and 2। आता बघा ॲडिशन इक्वेशन केलं, बघा इथे मध्ये ॲडिशनची साईन देतो, ॲडिशन 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 ॲडिशन। आता बघा आता इथे प्लस प्लस प्लसच राहतं आहे, एक्स प्लस 3x, एक्स प्लस 3x का होईल 4x। बघा इथे काय नाही म्हणजे काय असणार आहे 1, 1 प्लस 3 काय झालं 4 आणि x तुमचा इथे आहे तसाच। आता बघा प्लस मायनस काय होते, मायनस राहतं आहे, म्हणून हा प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल। बघा ॲडिशन काय केलं आपण याच्यासाठीच केलं, सबस्ट्रॅक्शन केलं असतं काय झालं असतं, इथे मायनस आलं असतं तर मायनस मायनस प्लस झालं असतं, व्हॅल्यू आपली इलिमिनेट झालीच नसती। म्हणून काय केलं ॲडिंग इक्वेशन 1 and 2। बघा प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल। आता बघा इथे झेड प्लस 3z, आता इथे काय नाही म्हणजे 1 असणार, 1 प्लस 3 काय झालं 4, इथे साईन तुमचं प्लस आहे तसंच। बघा झेडची साईन, ही साईन तुमची प्लस इथे आहे तशीच। बघा झेड प्लस 3z का होईल 4z, 4z इज इक्वल टू 6 प्लस 10 किती होईल 16। बघा तुमचं इक्वेशन इथे काय आलं 4x प्लस 4z इज इक्वल टू 16। बघा अजून समजा वाटलंच त्याला आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो। या पूर्ण इक्वेशनला 4ने डिवाइड केलं तर इथे काय राहील x, इथे काय राहील z, इथे काय राहील 4। गरज वाटली तर आपण तसं सुद्धा करू, आता इथे मेन्शन करून ठेवतो इक्वेशन नंबर 4, इक्वेशन नंबर 4। बघा आता इथे आपल्याला अजून एक इक्वेशन भेटलं आणि इथे वायची व्हॅल्यू इथे इलिमिनेट झालेली आहे। आता नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आपण इक्वेशन कंपेअर करू। आता नेक्स्ट इक्वेशन कंपेअर केलं तर बघा आता कोएफिशियंट इथे सारखे नाही आहेत। आता बघा कुठे जिथे कोएफिशियंट आपल्याला कॅन्सलेशनसाठी दिसत नाही, आता इथे दोघांच्यामध्ये कंपेअर केले 2 आणि 3 मध्ये, इथे कोएफिशियंट 2 आहे, इथे 5 आहे, इथे 1 आहे, इथे 5 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे। बघा इथे नुसतं एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6 आहे। आता हे बघा ह्या समजा इक्वेशनला मी 5ने मल्टिप्लाय केलं तर बघा 5x 5y प्लस 5z, म्हणजे इथे आपण याच्यावर त्याला सबस्ट्रॅक्शनचं ऑपरेशन इथे परफॉर्म करू शकतो। बघा इथे कोएफिशियंट सेम करतो, मल्टिप्लाय बाय इक्वेशन
मल्टिप्लाय बाय 5 इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करू. बघा मल्टिप्लाय बाय 5, मल्टिप्लाय काय 5ने केलं बघा, इथे सुद्धा 5x आहे, इथे 5y आहे. 5 इथे मल्टिप्लाय केल्याने काय होईल 5x 5y 5z इज इक्वल टू 30. म्हणजे आपल्याला इथे x आणि y दोघं इझिली इलिमिनेट होतील. आता बघा इथे काय केलं मल्टिप्लाय केलं तर 5x 5y प्लस 5z इज इक्वल टू 6 × 5 किती होईल 30. 6 × 5 किती होईल 30. बघा याला इक्वेशन नंबर 5 देतो. इक्वेशन नंबर 5. आता बघा आता आपल्याला इलिमिनेट करणं इझी आहे. आता बघा आता इथे इलिमिनेट करू, सबस्ट्रॅक्शन करू. बघा आता 5 आणि 3ला कंपेअर करू. आता 1 बरोबर आपण 1 वरनं आपल्याला इक्वेशन 5 भेटलं, त्याला इक्वेशनला मल्टिप्लाय केलं 5ने, म्हणजे इथे आपण कोइफिशियंटला ॲडजस्ट केला. बघा इथे सुद्धा 5x आलं, इथे 5y आलं, 5z आलं. म्हणजे आपल्याला आता ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करायचे त्यासाठी इझी पडेल. आता बघा इथे प्लस 5x इथे प्लस 5y, म्हणजे आपल्याला काय कॅन्सल करायचे x आणि yला कॅन्सल करायचं. आपण इथे सबस्ट्रॅक्टिंग करू. आता बघा सबस्ट्रॅक्टिंग बघा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5. बघा 5 मधनं 3ला का सबस्ट्रॅक्ट करायचं, कारण 5च्या बघा इथे व्हॅल्यू मोठ्या आहेत. 5x 5y 5z आहे, इथे काय 4z आहे. आपल्याला इझी होईल सबस्ट्रॅक्ट करणं. बघा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5. 5 लिहितो सात पहिले इथे 5x प्लस 5y प्लस 5z इज इक्वल टू 30. आणि हा तुमचा काय 5x प्लस 5y मायनस 4z इज इक्वल टू 3. हा तुमचा इथे आहे तसाच. बघा आपल्याला काय करायचं सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. इथे मायनस इथे मायनस इथे मायनस इथे मायनस सबस्ट्रॅक्टिंग. बघा प्लस मायनस का होईल मायनस, म्हणजे प्लस 5x. बघा हा प्लस 5x आणि हा मायनस 5x गेट कॅन्सल. अगेन प्लस मायनस का होईल मायनस, हा प्लस 5y मायनस 5y गेट कॅन्सल, इलिमिनेट झालं. आता बघा इथे काय होईल मायनस मायनस का होईल प्लस होईल. 5z प्लस 4z का होईल 9z. इथे काय झालं बघा मायनस मायनस काय झालं प्लस, 5z प्लस 4z का आलं 9z इज इक्वल टू 30 मायनस 3 किती आलं 27. आता बघा झेडचा आन्सर तुम्हाला इथे भेटला, झेड इज इक्वल टू 27/9. बघा 9ला इथे मल्टिप्लाय केलं सेम इक्वेशन भेटतं आहे. मग झेड इज इक्वल टू 9 3 27. बघा झेडचा आन्सर किती आलं बघा 9 3 27. झेडचा आन्सर किती आला 3. आता बघा आता झेडला आपण समजा इथे पुट करू शकतो इक्वेशन 4मध्ये, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटेल. पुट झेड इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 4. बघा काय 4x प्लस 4z इज इक्वल टू 16. आता याला थोडंसं रिड्यूस करू शकलो असतो, पण ठीक आहे मी तसंच ठेवतो आहे. डिवाइड बाय 4 केलं असतं तर अजून रिड्यूस झालं असतं. आता बघा 4x तुमचा इथे आहे तसाच. 4 इंटू झेडची व्हॅल्यू किती आहे 3 इज इक्वल टू 16. 4x प्लस 4 इंटू 3 किती होईल 12 इज इक्वल टू 16. 4x इज इक्वल टू बघा प्लस 12 तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल -12 होईल. 16 आहे तसंच -12. 4x इज इक्वल टू 16 मायनस 12 4. मग x इज इक्वल टू 4/4. बघा 4ला इथे मल्टिप्लाय केलं सेम इक्वेशन भेटतं. एक्सचा आन्सर किती आलं 1. बघा एक्सचा आन्सर किती आलं 1. एक्सचा आन्सर तुमचं किती आलं 1. झेडचा आन्सर किती आला होता 3. बघा सिम्पली तुम्हाला व्हॅल्यू इथे इलिमिनेट करायचे आहेत, स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि असं गरजेचं नाही की ज्या प्रकारे मी इलिमिनेट केलं आहे त्या प्रकारे तुम्ही करा. तुम्ही अजून काय इलिमिनेट होत असेल ती तुम्ही स्टेप्स इथे फॉलो करू शकता. आता तुम्हाला एक्स आणि झेडची व्हॅल्यू भेटली. पुट एक्स इज इक्वल टू 1 अँड झेड इज इक्वल टू 3 इन इक्वेशन. आता कुठल्या एका इक्वेशनमध्ये पुट करा. आता इक्वेशन 1मध्ये पुट करणं इझी आहे. त्याला 1मध्ये पुट करतो.
बघा एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. एक्सची व्हॅल्यू 1, वाय फाइंड आउट करायचं, झेडची व्हॅल्यू 3, 6. बघा 1 प्लस ते किती झालं 4, वाय प्लस 4 इज इक्वल टू 6. वाय इज इक्वल टू 4 तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होईल, 6 मायनस 4. वायचा आन्सर किती आलं 2. बघा वायचा आन्सर किती आलं 2. बघा सिम्पली तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे आणि इलिमिनेट करायचं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला इझी वाटेल त्या प्रकारे तुम्ही इलिमिनेट करू शकता. सिम्पली तुम्हाला इक्वेशन कंपेअर करायचे आहेत, कोएफिशियंट चेक करायचं आहे, ॲडिशन असेल तर ॲडिशन करा, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन करा, जिथे कोएफिशियंट सेम नसेल तिथे मल्टिफिकेशननी तुम्ही करू शकता. आता बघा समजा इथे थोडंसं ॲडजस्टमेंट करायची झाली असती, समजा आता अगोदरच आपण इथे 3ने मल्टिप्लाय करू शकलो असतो याला, 3x 3y 3z. तर बघा हा 3चा कोएफिशियंट सेम झाला असता, झेडचा कोएफिशियंट सेम झाला असता, नंतर तुम्ही ऑपरेशन परफॉर्म केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, जे तुम्हाला इझी वाटेल ते फॉलो करा. एक्सचा आन्सर आलं 1. बघा फायनल आन्सर एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 2 आणि झेड इज इक्वल टू 3. बघा ही व्हॅल्यू तुम्ही याच्यात पुट करून बघा, कोणत्याही इक्वेशनमध्ये LHS इज इक्वल टू RHS आलं म्हणजे तुमचं इक्वेशनचं सोल्युशन परफेक्ट आहे. बघा यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.